आतातीलच महत्त्वाची अपडेट। भारतीय जनता पार्टीकडूनच एकनाथ शिंदेंच्या गडाला सुरुंग। एकनाथ शिंदे यांची सत्ता मुळापासून संपवणार। राज्याच्या राजकारणातूनच पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंना जबर धक्का। महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा भाजपने हातात घेत शिंदेंचं संपूर्ण राज्य खालसा करण्याची ताकद फक्त आमच्या दोघांमध्येच। मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं युद्ध सर्वांनाच माहीत आहे। गणेश नाईकांनी थेट शिंदेंना चॅलेंज देत अजून देखील सांगतो, माझ्या नादाला तर ठाणे जिल्ह्यातील यांचं अस्तित्व संपवून टाकेल। माझ्या नादाला लागले तर ठाणे जिल्हा काय, सगळीकडूनच महाराष्ट्रातून शिंदेगडाचं अस्तित्व मी संपवून टाकेल, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे। फक्त मला परवानगी मिळाली पाहिजे। गणेश नाईकांना भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले पाहिजे, ठाणे पालघर लीड कर, एकनाथ शिंदेंची एकही महापालिका येऊ देणार नाही, किंबहुना कल्याणमध्ये त्यांचा पुत्र श्रीकांत शिंदेला कायमचा माजी खासदार म्हणून लावा लागेल। गणेश नाईकांनी थेट पिता पुत्रांवरती जोरदार हल्ला केल्यानंतर आता मात्र एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते आता अतिशय प्रचंड संतापले आहेत। यावरती शिंदेगडाच्या ज्योती वाघमारे प्रवक्त्या यांनी अतिशय घृणास्पद वक्तव्य करत कुत्र्याची शेपूट जशी 12 महिने नळीत घातली तरी सरळ होत नाही, तशीच अवस्था गणेश नाईकांसारख्या खरजुऱ्या कुत्र्याची झाली, असा थेट इशारा आणि अतिशय खालच्या शब्दात ज्योती वाघमारे यांनी ही टीका केली असून त्यांच्या टीकेला भाजपकडून आता जोरदार प्रत्युत्तर मिळू लागले। यामुळे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं युद्ध आता मात्र प्रचंड संतापलं आहे। यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज उडी घेतली असून गणेश नाईक यांनी त्यांच्या जिल्ह्यात भ्रष्टाचार अरेराविरुद्ध रणशिंग फुंकले आहे। एक दिवस एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे स्वतः गणेश नाईक म्हणतात, पण त्यांना सरकारची पाठबळ मिळते का? नाही, ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचा छुपा पाठिंबा आहे। त्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वग्रही शिवसेनेमध्ये यावे आणि या लढाईचं रणशिंग फुंकावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी गणेश नाईकांना थेट ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याचं आमंत्रण दिल्याने आता मात्र राजकीय खळबळ उडाल्याचं चित्र आहे। या सगळ्या घडामोडीनंतर मात्र खूप मोठी चर्चा रंगली ती या सगळ्यात मोठ्या घटनेची। मित्रांनो, नेमकं काय घडलंय आता जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात जी खळबळ यामुळे उडाली ते नेमकं काय आता आपण जाणून घेऊया। सध्या एकनाथ शिंदे हे कल्याण, डोंबिवली, ठाणे महानगरपालिका या दोनच महानगरपालिकांमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहेत। इतरत्र मात्र त्यांना भाजपने कधीच साईडला करत मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल सगळीकडूनच बाजूला सारलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंचं अस्तित्व मुंबईत नाही, आसपासच्या शहरामध्ये नाही, सगळीकडूनच त्यांना भाजपने बाजूला करण्यास सुरुवात केली आहे। त्यामध्ये आता मात्र आमदारांसह मंत्री देखील फोडण्याच्या तयारीत भाजपा असल्याची धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या जवळचे असणारे आमदार मंत्री हे देखील आता एकनाथ शिंदेंची साथ सोडतात की काय, असा स्पष्ट इशारा देण्यात येतोय। तेव्हा गणेश नाईक यांनी ज्या प्रकारे रणशिंग फुंकलंय त्या रणशिंगाला तोड नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे हे राजकारणातून कधीही बाजूला सरू शकतात, कारण की आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या बाजूने सगळेच निकाल फिरतील, असा सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुप्रीम कोर्टातील प्रथम वकील आहेत आणि हे देशातील सर्वोच्च वकील यांनी या सगळ्या घडामोडींवरती सगळ्यात मोठा दावा केल्यानंतर राहुल नार्वेकर,
एकनाथ शिंदे आणि 40 आमदार हे सगळे संकटामध्ये येतील आणि त्यावेळेस मात्र भाजपचा आसरा काही नेत्यांना घ्यावा लागेल. भाजप देखील त्या नेत्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश करून देईल. अशा प्रकारची खेळी भाजपा पुढील 15 दिवसामध्ये करेल असं सगळ्यात मोठं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याच्या पाठीमागे 18 फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या खूप मोठ्या लढाईचा सुप्रीम कोर्टातील तो दिवस आहे, ज्या दिवशी ही लढाई महाराष्ट्र जिंकेल, शिवसेना जिंकेल आणि मराठी माणूस जिंकेल असं यावरून बोललं जात आहे. एवढंच, राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या हातातून पुन्हा ठाकरेंच्या हाती येण्याची सगळ्यात मोठी सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या म्हणजे एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीसह उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी आता घेरण्यास सुरुवात केली असून आगामी काळात राजकारण कोणत्या प्रकार पुढे जातं हे पाहावं लागेल. तूर्तास तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला वरचढ ठरेल हे मात्र नक्की. मित्रांनो, नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे आगामी काळात शिंदेंना महागात पडतील, नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या.